नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. उद्या 19 एप्रिल म्हणजेच रविवार आहे आणि या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हा पवित्र सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी विशेष म्हणजे कोणतंही शुभ कार्य मुहूर्त न पाहताही करता येतो असं शास्त्रात सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की या दिवशी केलेले छोटेसे उपाय सुद्धा मोठे आणि दीर्घकाळ फळ देणारे असतात आणि त्यामुळेच या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळते अशी श्रद्धा आहे. असंही म्हटलं जातं की या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण होण्यास मदत होते. म्हणूनच आज मी तुम्हाला एक अतिशय साधा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात एका ठिकाणी मूठभर धणे ठेवायचे आहेत. कारण असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने घरात धनसंपत्तीची वाढ होते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि कर्जापासून सुटका मिळण्यास मदत होते. असंही म्हटलं जातं की या उपायामुळे घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबात सुख, शांती आणि प्रगतीचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळेच अनेक लोक हा उपाय श्रद्धेने करतात. हा धणे ठेवण्याचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेला करायचा आणि त्यामागचं महत्त्व काय आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच हाय बटन देखील क्लिक करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्रद्धेने केला तर असं म्हटलं जातं की घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, दारिद्र्य आणि गरिबी दूर होण्यास मदत होते आणि घरात स्थिर समृद्धी येते. अक्षय तृतीया हा दिवस भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी आणि पितरांच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो आणि या दिवशी घरात अक्षय म्हणजेच कधीही न संपणारी संपत्ती आणि धन टिकून राहावं अशी प्रार्थना केली जाते. म्हणूनच या दिवशी अनेक लोक अक्षय कलश भरतात आणि शुभ खरेदी करतात, कारण अशी श्रद्धा आहे की या दिवशी घेतलेली संपत्ती दीर्घकाळ टिकते आणि वाढत राहते. या दिवशी सोनं, चांदी, भांडी किंवा वाहन खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण एक गोष्ट खूप विशेष आहे ती म्हणजे धने. कारण धने हे फक्त एक मसाल्याचा घटक नसून ते धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. धन या शब्दाशी त्याचं सामर्थ्य असल्यामुळेच या दिवशी धने खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही साधारण 10 रुपयांची नवीन धने खरेदी करून आणले तर घरात लक्ष्मीची कृपा कायम टिकून राहते आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होते. जरी घरात आधीपासून धने असले तरी सुद्धा नवीन धने खरेदी करणं अधिक शुभ मानलं जातं. हा उपाय अतिशय साधा आहे पण खूप प्रभावी मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी करायचा असतो. म्हणजे सायंकाळी 6 वाजल्यानंतर ते रात्री 12 वाजेपर्यंतचा वेळ या उपायासाठी अतिशय शुभ मानला जातो. कारण या वेळेत लक्ष्मी मातेची ऊर्जा अधिक सक्रिय असते असं मानलं जातं. हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी सांगितला जातो ज्यांना सतत आर्थिक अडचणी येतात, पैसा टिकत नाही, कष्ट करूनही योग्य फळ मिळत नाही किंवा कर्जाचा भार वाढलेला आहे. तसेच घरात सतत तणाव, आजारपण किंवा नकारात्मक वातावरण जाणवत असेल तरीही हा उपाय श्रद्धेने केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले उपाय दीर्घकाळ परिणाम देतात आणि त्यामुळे या दिवशी केलेली प्रत्येक शुभ कृती आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकते आणि घरात प्रगती, शांती आणि समृद्धी वाढण्यास मदत होते. हा उपाय करण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. शक्य असल्यास पाण्यात थोडं गंगाजल आणि हळद घालून स्नान करणं खूप शुभ मानलं जातं. त्यानंतर देवघरातल्या देवांची पूजा करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आराधना करावी आणि घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवावं. त्यानंतर संध्याकाळी दिवा लावून धूपदीप करून श्रद्धेने हा उपाय करायचा आहे आणि या साध्या कृतीमागे श्रद्धा आणि सकारात्मक विचार असेल की त्याचा परिणाम अधिक चांगला मिळतो. तर हा होता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती करायचा एक विशेष आणि साधा उपाय, जो अनेक लोक श्रद्धेने करतात. या दिवशी आपण जे काही खरेदी करतो त्याचं मिळणारं फळ आपल्याकडे अक्षय राहतं. म्हणून अगदी 5 ते 10 रुपयांचे धणे तुम्हाला खरेदी करून आणायचे आहेत. दिवसभरामध्ये कधीही खरेदी केले तरीही चालतील. त्यानंतर हे धणे तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे
घ्यायचं आहेत आणि ही वाटी आपल्या देवघरासमोर असणाऱ्या माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायची आहे। आणि जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल, सोन्याची वाटी असेल किंवा तांब्याची वाटी असेल, पितळेची वाटी असेल तर त्यामध्ये हे धणे भरा आणि त्यापैकी काहीच नाही तर मग तुम्ही स्टीलची वाटी किंवा मातीचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर या धण्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करून तुम्हाला या धण्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचा पठण करायचं आहे आणि 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकमचा पठण करायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे। दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। आपल्या घरामध्ये लक्ष्मीला नेहमी स्थिर राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या धण्यांमधून तुम्हाला मुठभर धणे घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीला आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जो व्यक्ती धन संपत्ती कमावून आणत असतो, कष्ट करत असतो, त्या व्यक्तीला आपल्या देवघरासमोर एका पाटावर किंवा आसनावरती बसवायचं आहे। बसवताना फक्त त्या व्यक्तीचं तोंड दक्षिण दिशेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे। सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या कपाळावरती गंध लावायचा आहे आणि त्यानंतर हे मुठभर धण्याचे आहेत तर ते 3 वेळेला आपल्या पतीवरनं ओवाळून घ्यायचे आहेत। ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 3 वेळेला ओवाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यातले जे धणे आहेत जे तुम्ही ओवाळून घेतलेले आहेत तर त्यातले थोडेसे धणे तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करायची आहे आणि आपल्या पतीच्या पर्समध्ये ठेवायचे आहे। त्यानंतर बाकीचे धणे हे तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये पेरायचे आहेत। जेव्हा हे धणे उगवतात तसे तसे आपल्या पतीची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते। पतीला सर्व कामांमध्ये यश मिळू लागतं आणि म्हणून हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे। वाटीमध्ये आपण जे धणे घेतलेले आहेत तर त्यातले थोडेसे धणे हे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत आणि हे धणे तुम्हाला पुढील अक्षय तृतीयेपर्यंत पुढील वर्षापर्यंत तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत, ज्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि घरात आर्थिक प्रगती जी आहे तर ती होत असते। याचबरोबर पुढचा उपाय हा सुद्धा तितकाच प्रभावी आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक नवीन झाडू खरेदी करायचा आहे। जर तुमचा जुना झाडू चांगला असेल तरी सुद्धा तो तुम्ही घेतला तरीही चालेल आणि रात्री झोपण्याच्या आधी म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी तुमचं घर स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर तुमचा जुना झाडू हा खराब झालेला असेल तर अक्षय तृतीया ही तिथी आहे झाडू बदलण्यासाठी एक खूप शुभ तिथी आहे। तर या दिवशी घरातील झाडू उघड्या आकाशाखाली ठेवू नका, म्हणजे आकाशाचा प्रकाश हा झाडूवरती पडणार नाही याची काळजी घ्या। म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये हा झाडू अजिबात ठेवू नका। असं केल्याने त्याचे अशुभ परिणाम जे आहेत तर ते आपल्याला मिळू शकतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्रास आणि दुःख वाढतं। आता या झाडूचा उपाय कसा करायचा, तर नवीन झाडू घ्यायचा आहे किंवा जुना झाडू तुमचा चांगला असेल तर तो घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी त्या झाडू खाली एक चांदीचं नाणं ठेवायचं आहे आणि थोडेसे धणे जे आहेत एका वाटीमध्ये तर ते माता लक्ष्मीला आणि विष्णूंना अर्पण केलेले आहेत तर त्यातले थोडेसे धणे जे आहेत आणि एक चांदीचं नाणं हे तुम्हाला झाडू खाली ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर हे नाणं तुम्हाला देवी लक्ष्मी जवळ ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही ते तिथून उचलून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। त्यामुळे तुमच्यावर कायम लक्ष्मीची कृपा राहील। जर तुमच्याकडे चांदीचं नाणं नसेल तर एक साधं 1 रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालेल। ज्योतिषशास्त्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडापाशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला थोडेसे धणे जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत। कारण पहा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंचा 6वा अवतार परशुरामांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा देखील केली जाते। परशुराम जयंती साजरी केली जाते आणि भगवान विष्णूंचा वास हा केळीच्या वृक्षामध्ये आहे आणि केळीच्या वृक्षाची या दिवशी पूजा केल्याने धनसंपत्ती ही आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते। म्हणून तिथे तुम्हाला थोडेसे धणे जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत आणि एक तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि त्यानंतर वाटीमध्ये जे काही धणे शिल्लक राहणार आहेत तर ते धणे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा धण्यांचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुमच्याकडे कोणी धणे मागायला आलं, मीठ मागायला आलं तर ते चुकूनही कोणालाही द्यायचं नाहीत। अक्षय तृतीयाचा सण हा जरी दानाशी संबंधित असला तरी सुद्धा या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे, पण धणे आणि मीठ जे आहे तर ते तुम्हाला अजिबात दान करायचं नाही आणि तुमच्याकडे कोणी मागायला आलं तर ते तुम्हाला द्यायचं नाही।
त्यामुळे आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते आणि घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता येऊ लागते। त्याचबरोबर झाडू सुद्धा या दिवशी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नका, तर तुमचं लक्ष्मी घर सोडून दुसऱ्यांच्या घरी निघून जाते। कारण झाडू हे सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि अशा पद्धतीने हे छोटेसे उपाय आहेत तर ते तुम्हाला उद्या अक्षय तृतीयाला आवर्जून करायचे आहेत। खूप प्रभावी आणि सात्विक असे हे उपाय आहेत। हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने केले तर नक्कीच याचं शुभ फळ हे तुम्हाला प्राप्त होईल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।